जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या असून प्रारूप यादी ही जाहीर झालेली आहे। जळगावमध्ये राज्यातील सर्वात जास्त बोगस मतदार जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळून आले असून दुबार मतदार देखील मिळून आले आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत ॲडव्होकेट पियुष पाटील आहे। त्यांच्या प्रभागातही या ठिकाणी दुबार मतदार मिळून आले। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाऊ, काय सांगणार? जर विचार केला तर या ठिकाणी आपल्या प्रभागात दुबार व बोगस मतदार मिळून आलेले आहे, काय सांगणार? प्रभाग क्रमांक 5 हा वर्षानुवर्ष चर्चेचा विषय ठरलेला आहे। आमचा जो परिसर आहे आणि नुकताच जळगाव शहर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। याच्यात अनेक काही प्राथमिक आहेत की एखाद्या गल्लीचे नावं शेजारच्या गल्लीत गेलेले आहे, दुसऱ्या वार्डात जे बाउंड्रीवर असतील तिकडचे काही नावं इकडे आलेले आहे। परंतु यामध्ये दुबार मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। याचप्रमाणे आमच्या प्रभागातला जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की बोगस मतदार 2013 साली प्रभागात माझे वडील स्वर्गीय नरेंद्र अण्णा पाटील यांनी तक्रार करून मनपाच्या कर्मचाऱ्यांमार्फत जवळपास 25 जणांची, अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्या सगळची सर्व टीम ही घेऊन प्रभागामध्ये सर्वे करण्यात आलेला होता। त्यामध्ये 2013च्या याच्यात जवळपास 3800 नावं हे चिन्हांकित केली गेली होती। म्हणजे त्यांना मतदान करतेवेळी 4 पुरावे अनिवार्य करण्यात आलेली होती। हे त्याचे पुरावे आहेत। या ठिकाणी आपण हे चिन्ह बघू शकतो। दिगंबर श्रीधर महाजन असतील, देवेंद्र दिलीप महाजन असतील, तेजश्री ओमकार महाजन असतील, असे विविध, म्हणजे मोठ्या प्रमाणावर 3800 आकडा हा सोपा नाही। परंतु ही जी विधानसभा यादी आणि नंतर जी प्रारूप प्रसिद्ध झाली यामध्ये त्या 3800 जे नावं होते, जे चिन्हांकित केले गेलेले होते, यात मनपाने स्पॉट व्हेरिफिकेशन केलेलं होतं, अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते, ते चिन्हांकित अचानकपणे सर्व चिन्हांकित हे काढले गेलेले आहे। आमचा आरोप आहे की हे सर्व शिंदे गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहे आताचे आणि ह्या जळगाव शहर महानगरपालिकेचे जे माजी महापौर राहिलेले आहेत आणि ज्यांनी पदाचा आपल्या मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग केलेला आहे, ते या जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या दबावाखाली हे घडलेलं आहे। निवडणूक यंत्रणेवर विष्णू भंगाळे यांचा दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे आणि माझं त्यांना खुलं आव्हान आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की मैदानात येऊन समोर येऊन लढावं। आम्ही मैदानातच थांबलेलो आहोत तुमच्यासाठी आणि मी तुम्हाला आव्हान करतो की हे बोगस मतदार तुम्ही आधी वगळा। जे 2013 साली 3800 बोगस मतदार चिन्हांकित केले जातात, ते अचानक चिन्ह गायब त्यांचं होतं कसं काय? आणि तो आकडा आता जवळपास गेल्या 4 दिवसापूर्वी 3000पर्यंत आम्ही ते व्हेरीफाय केलेले होते। परंतु आता जवळपास 4500 ते 5000 बोगस मतदारांची यादी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे पुराव्यानिशी। आम्ही जे बोलतो ते पुराव्यानिशी बोलतो आणि मी आता भंगाळ्यांना आव्हान करणार आहे की तुम्ही आता आमच्या विरुद्ध एकदा निवडणूक लढाच आणि एकदा काय व्हायचं ते होऊ द्या। या संदर्भात काही महानगरपालिकेत तुम्ही तक्रार वगैरे काही दाखल केली नाही का? काही आपले सगळे हरकतींचे फॉर्म आता या ठिकाणी रेडी आहे। काही दुबार आहेत, काही मयत आहे। काही मयत तर असे आहेत की ते गेल्या 15 वर्षापासून मयत आहे, परंतु ते गेल्या 3 पंचवार्षिक झाले मतदान करत आहेत। ते भंगाळ्यांचे निकटवर्ती आहे आणि काही भंगाळ्यांचे जे निकटवर्ती आहे त्यांचे काही मित्र हे तालुका स्तरावर ग्रामपंचायत सदस्य आहे, कोणी उपसरपंच आहे। अशा पद्धतीचे लोक या ठिकाणी त्यांच्या परिवारासह बोगस मतदार म्हणून दाखवले गेलेले आहे। हे सगळे पुराव्यानिशी आमच्याकडे आहे। सत्तेचा गैरवापर आहे हा? सत्तेचा गैरवापर तर हा आहेच, पण मी म्हणेल की विष्णू भंगाळे यांना ही सत्तेची मस्ती चढलेली आहे आणि ही जी मस्ती आहे ही आम्ही तर लढण्याचं काम करणार आहे, पण जनतेला हे सर्व कळतं आहे आणि ही जनताच आता यांची मस्ती जिरवेल अशी आमची अपेक्षा आहे। आपण या ठिकाणी जी यादी वगैरे बघितली आहे, आपल्या निदर्शनास नेमकं काय आलं? नेमकं कशा प्रकारे दुबार मतदार दिसून आले आपल्याला, काय सांगा? यादी बघत असताना आम्हाला असं आढळून आलेलं आहे की यात बोगस मतदार तर भरपूर निघालेले आहेत। विष्णू भंगाळे यांचे ड्रायव्हर वसंत श्रीराम सोनवणे यांचेसुद्धा या ठिकाणी नाव आम्हाला आढळून आलेलं आहे, कारण की ते या प्रभागावर राहत नसतानासुद्धा त्यांचे या ठिकाणी नाव आढळून आलेले आहे। तसेच विष्णू भंगाळे यांचे भाऊ सुनील भंगाळे यांचे मेहुणे ते आता हल्ली मुक्काम सावद्याला असतात, पण त्यांचेसुद्धा इथे या प्रभागामध्ये नाव आढळून आलेले आहे आम्हाला। हे त्याचे हे पुरावे।
दादा, या संदर्भातली न्यायालयाची भूमिका नेमकी कशी असणार आहे? आपण आता पुढचा लढा नेमका कसा घेऊ? आम्ही याबाबत आयुक्त महोदय असतील जळगाव शहर महानगरपालिकेचे, तसंच विभागीय आयुक्त श्री गेडाम साहेब असतील आणि राज्य निवडणूक आयोग तसंच केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडे याबाबत आपण लेखी तक्रार करणार आहे. आम्हाला या ठिकाणी न्याय मिळाला तर ठीक आहे, नाहीतर आम्ही न्यायालयाची पायरी चढणार आहे. नक्कीच जर विचार केला, राज्यामध्ये निवडणुका येऊ घातल्या आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 33,000पेक्षा जास्त दुबार मतदार या ठिकाणी मिळून आले असून प्रभाग 5मध्येही मोठ्या प्रमाणात दुबार मतदार या ठिकाणी आढळून आलेले आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन या ठिकाणी आपण आपला लढा मांडणार आहे. त्याचप्रमाणे जर न्याय नाही मिळाला तर न्यायालयामध्ये आपण आपलं कामकाज करू, असं या ठिकाणी ॲडव्होकेट पियुष पाटील यांनी म्हटलेलं आहे. मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये दुबार मतदार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.